जर कुठं पाहायचं असेल ना तर शेरे गावातच यावं लागेल. अरे इथे अनेक जाती जातीची लोक आहेत, पण उत्सवासाठी, धर्मकार्यासाठी, देवकार्यासाठी, देशकार्यासाठी अरे सगळेजण एकत्रित येतात ना, याला म्हणतात शिवरायांचं स्वराज्य. आताच्या तर मम्मीला खतरनाक आहे. पोरगा जर रडायला लागला ना तर मम्मी लगेच त्याच्या हातात मोबाईल लावून देते. बॅनर लावायला घेतले बाई. तर योच चढले ना रे वरती मयूरदा, तूच चढले ना वरती. बघतो नको दाम वरतीच. कुठे टार्गेटचा पैसा अरे ह्यो इथं विजूदा. थांब थांब थांब. हा दिसला दिसला. सावकाश उतर. काय मित्रांनो, मी निर्भय डोंगरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 18 फेब्रुवारी आणि आज आमच्या गावात शिवजन्मोत्सव साजरा करणार आहेत. आणि हा आपला वर्ष चौथा वर्ष आहे. आणि मागच्या वर्षीसुद्धा आपण शिवजन्मोत्सवचा ब्लॉग टाकलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. लगेच जाऊन बघू शकता. चॅनल आपला जरा नवीन आहे, नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्टसुद्धा करा. आणि आता आपण पोचतोय मंदिरात. आपल्या मंदिरातच असतो शिवजन्मोत्सव. आणि फर्स्ट टाईम असं म्हणजे 4 वर्षात फर्स्ट टाईम असं झालं की मी एवढा लेट चालला मंदिरात. कारण की वाजला 10:30. आता मी चाललो मंदिरात. आणि मागच्या वर्षी मी रात्री 6 वाजता मंदिरात होतो. फक्त घरी जेवायला आणि कपडे चेंज करायला गेलो आणि डबल मंदिरात होतो. जाऊ दे असो. चला आता आलो आपण मंदिरात. लगेचच सुरुवात करणार आहोत. प्रथमतः जमलेल्या सर्व मित्रमंडळी, बंधू भगिनींचं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. इतिहासकार आहेत ते मराठ्यांच्या इतिहासाला एका वाक्यामध्ये मराठ्यांचा इतिहास मांडतात. ते म्हणतात की जर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास म्हणजे भारतीय संस्कृतीचा जीवन मरणाचा संघर्ष आहे. अर्थात जर कदाचित छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हा इतिहासच राहिला नसता अशी कल्पना देखील आपल्याला कल्पत नाहीये. असा हा मराठ्यांचा प्रचंड मोठा इतिहास आज आपण शिवव्याख्यानाच्या माध्यमातून या ठिकाणी अनुभवणार आहोत. आणि खरं म्हणजे या राजमुद्रा ग्रुपच्या माध्यमातून आज या व्याख्यानमालेसाठी ज्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू या ठिकाणी. आणि त्यांना या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आज या व्याख्यानाच्या माध्यमातून या शहरीमधील नक्कीच त्यांचं पाऊल लागलंय आणि आज आपण त्यांना या ठिकाणी मनोभावे ऐकणार आहोत. तर त्यांचं शुभागमन या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं शुभागमन होतं आणि आपण व्याख्यानाला देखील सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. द्या अशी घोषणा की रक्ताची आग झाली पाहिजे. माझ्या राजमुद्राचा युवा आता वाघ झाला पाहिजे आणि पुन्हा एकदा रायगडाला जाग आली पाहिजे. द्या अशी घोषणा. प्रौढ प्रताप पुरंदर, रणनीती धुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 करतोय. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व शिवभक्तांना, सर्व मावळ्यांना नमस्कार करतो. खरं तर आज व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला, पूर्वरात्रीला आपण सगळेजण एकत्रित जमलेलो आहात. खरं तर हा जागराचा केवळ जागर नाही तर शिवविचारांचा जागर अंतःकरणामध्ये राहावा यासाठी आपण ठेवलेला हा कार्यक्रम आहे. नुकतंच या ठिकाणी भजन झालं. कोणती ट्रेन ती? 856. भजन ऐकून छाती 56 इंचाचे झाले. इतकं खतरनाक भजन होतं. खरं या
आपण जेव्हा मुंबईचा प्रवास करतो तेव्हा ह्या प्रवासामध्ये सुद्धा हरिनामाचा गजर आपण करत असतो, संतांचे अभंग गवळणी आपण गात असतो आणि दिवसभरातला असणारा प्रवासाचा जो थकवा आहे हा थकवा अलगद दूर होतो. कामाला जाताना ऊर्जा येते, कामावरून घरी येताना नवी ऊर्जा आपण भजनाच्या माध्यमातून घेऊन येतो. ती 856च्या ट्रेनला मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण त्यांचा या ठिकाणी कार्यक्रम केला. आपण फार भाग्यवान आहोत. मी भाग्यवान शब्द आपल्यासाठी वापरलाय. भाग्यवान यासाठी आहोत कारण तुमचा आमचा जन्म या भारत देशामध्ये झालाय. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. जरा विचार करा ना, आपला जन्म जर वेस्ट इंडिज मध्ये झाला असता, दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला असता, नेपाळमध्ये झाला असता, चीन मध्ये झाला असता, कसे दिसलो असतो? पसका नाक असता, बारीक बारीक डोले असते, छोटे छोटे कान असते, सेल्फी काढायला पण नसता जमला. सेल्फी आल्यापासून माणूस जास्त सेल्फीच झालाय, स्वार्थी बनला. की जर कुठं पाहायचं असेल ना तर शेरे गावातच यावं लागेल. अरे इथे अनेक जाती जातीची लोक आहेत, पण उत्सवासाठी, धर्मकार्यासाठी, देवकार्यासाठी, देशकार्यासाठी अरे सगळेजण एकत्रित येतात ना, याला म्हणतात शिवरायांचं स्वराज्य. हे आपण इथे करताय. आणि या शेरे गावातील राजमुद्रा ग्रुप, आपण नाव फार चांगलं दिलं आहे. छत्रपती शिवाजी राजांची राजमुद्रा आहे. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्ठ विश्ववंदिता शहासून शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. शिवरायांची राजमुद्रा आहे. संभाजी महाराजांची सुद्धा राजमुद्रा आहे. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा धौरीवर राजते यदंकस्य विनिलोका. ही शिवरायांची, शंभूराजांची असणारी राजमुद्रा आहे. पोराला टाकलं ना, फक्त एक झोका दिला की ते पाळणंच बोलत असते, कचक 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 कचक. पोर बिचारा त्या म्युझिक सिस्टमवर झोपत आहे. आताच्या तर मम्मीला खतरनाक आहे. पोरगा जर रडायला लागला ना तर मम्मी लगेच त्याच्या हातात मोबाईल लावून देते. मोबाईलचं गाणं प्ले होतं, रूपाची खान दिसते नार इकडून तिकडे मारी ते चक्रा चक्र नखरा शांत बाय शांत बाय शांत बाय. पोरगा बिचारा गप शांत झोपत आहे. आज आमच्या घरामध्ये पाळणी नाही राहिली. जा तुम्ही शिवनेरीला, आजही शिवनेरी, इथे छान चित्र आहे. शिवनेरीवर आजही पाळणा. शिवबा राजा त्या पाळण्यामध्ये निजलेत आणि मासाहेब जिजाऊ पाळण्यातून शिवबा राजांवर संस्कार करतात. मासाहेब शिवबा राजांना निजवत असताना सांगायच्या की हे लेकरा, आज तुला जितकं दूध प्यायचे तितकं पिऊन घे. उद्या मोहिमेला जाताना तुझ्या मुखाला पाण्याचा घोट सुद्धा मिळणार नाही. तुला ज्या मौशार गादीवर झोपायचं ना तितकं झोपून घे लेकरा. उद्या तुला काट्या कुट्यांवर निजायचंय लेकरा. तुझ्या अंगावर जितकी राजवस्त्र अंगावर घालायचे ना तितकी घालून घे लेकरा, कारण उद्या तुझ्या अंगाला रक्ताचा अभिषेक होणार आहे लेकरा. आई सांगते लेकराला, आई सांगते. मित्रांनो, बस आजचा शिवजन्मोत्सव आपला एक नंबर झाला. बस आजच्या दिवसात एवढंच. आजचा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.